नमस्कार. अभ्यासनगरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. वर्तमानपत्रात सकाळ वर्तमानपत्रात मी एक बातमी वाचली की आचारसंहितेपूर्वी शिक्षकांना नियुक्त्या मिळणार आहेत. जे काही नवीन शिक्षक लागतील त्या शिक्षकांना नियुक्त्या मिळणार आहेत असं परीक्षा परिषदेकडनं जे काही अधिकारी आहेत त्यांच्याकडनं ही माहिती मिळालेली आहे. मला असं वाटतं की ठीक आहे, आंतरजिल्हा बदलीची उद्या यादी येईल मंगळवारी. आज सुट्टी असल्याकारणाने शक्यतो आज येणार नाही, उद्या येईल असं जे काही माहिती देणारे अधिकारी वर्ग आहेत त्यांच्याकडनं माहिती मिळालेली आहे. आणि उद्या यादी आली की त्यानंतर 10 दिवसांनी म्हणजेच 5 तारखेपर्यंत 5 जानेवारीपर्यंत आपल्याला म्हणजे जी काही जाहिराती देण्याची प्रोसेस आहे की आंतरजिल्हा बदली कोणत्या जिल्ह्यात किती शिक्षक आले किती गेले हे रिक्त जागांची कमी जास्त संख्या करून किंवा ज्या जिल्ह्यामध्ये आंतरजिल्हा बदली करून आलेले जे काही शिक्षक आहेत त्यांच्या ज्या काही रिक्त जागा आहेत त्या मोजून आपल्याला जाहिराती या 6 जानेवारीनंतर दिसतील. म्हणजे आज जर 25 तारीख आहे तर 31 आणि ते पुढचे 5 म्हणजे 10 ते 11 दिवसामध्ये आपल्याला आपल्या लॉगिनला जाहिराती या दिसतील. त्या दिसल्याच पाहिजे, कारण आचारसंहिता ही लागू शकते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात. त्यानंतर TETची परीक्षा पण ते फेब्रुवारीमध्ये घेणार आहेत. म्हणजे आचारसंहिता ही जानेवारीच्या शेवटी नाही पण फेब्रुवारीमध्ये नक्कीच लागू शकते. आणि ते TETचं नोटिफिकेशन आपल्याला पुढच्या महिन्यात म्हणजे जानेवारीमध्ये दिसेल. आणि जी काय आपली शिक्षक भरतीची प्रोसेस आहे ती पण आपल्याला जानेवारीमध्ये पाहायला मिळणार आहे. काही विद्यार्थी अगदी टोकाचं बोलतात की आम्ही आत्महत्या करू किंवा मला सुसाईड करायचं विचार होत आहे, मी डिप्रेशनमध्ये आहे, मी आता काय स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करेल. त्या विद्यार्थ्यांसाठी मला असं सांगावंसं वाटेल की इतके दिवस तुम्ही थांबलात, इतके 10 महिने तुम्ही थांबलात निकाल लागल्यानंतर, तर आता 10 दिवस थांबायला काय हरकत आहे. तर असा वाईट विचार कोणाच्या मनात येत असेल तर त्यांनी नक्कीच चांगला विचार करा. कुठेतरी फिरून या, तुम्हाला जी व्यक्ती आवडते त्या व्यक्तीला भेटून या. तुमचा हा जो काही विचार आहे तो विचार बदलू शकतो. तर बघूया, 5 जानेवारीनंतर जाहिराती नक्कीच आपल्याला दिसतील. आणि 5 जानेवारी नंतर आपल्याला प्राधान्यक्रम पण दिसतील आणि आपल्याला जाहिराती पण दिसतील. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.